नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आपण बघतोय निफ्टीचं लाईव्ह ट्रेड्स, लाईव्ह ट्रेड एनालिसिस. चला तर मग सुरू करूया. जास्त वेळ खाणार नाही. आपण हळू-हळू थोड्या-थोड्या लेव्हलला मार्केट एनालाइज करून बघूया, की मार्केटमध्ये ट्रेड्स नक्की कसे करतात. ठीक आहे. मार्केट कसं ओपन झालंय त्याआधी सगळ्यात महत्त्वाचा विषय बघूया. मार्केट ओपन झालं ते म्हणजे गॅप अप हे लक्षात घ्या आणि ते म्हणजे 24,000च्या वरती. मी म्हटलं त्याच्यावरती टिकणं गरजेचं आहे. पण ओपनच तुमचं तिथे झालेलं आहे. पण 24,000च्या वरती टिकलेलं नाही, होल्ड केलेलं नाही. आणि तिथून थेट आपल्याला सेलिंग बघायला मिळाली. आता लक्षात घ्या, ओ-आर-बी स्ट्रॅटेजी घ्या, छोटी-मोठी कुठली तुम्ही स्ट्रॅटेजी घेऊ शकला असता, तर डेफिनेटली ही एक मोस्ट बिअरिश कॅन्डल झाली पहिली 5 मिनिटाची. जसा या कॅन्डलचा लो तुटला, तुम्ही इथे जरी तुम्ही पुट बाय केलं असतं ह्या लोला, ह्या कॅन्डलच्या, तरी तुम्हाला जवळपास 23,950 ते जवळपास 23,950 ते 23,860च्या आसपास किंवा जवळपास 850च्या आसपास तुम्हाला एक टार्गेट जवळपास 100 पॉइंट्सचं तुम्हाला प्रॉफिट एनी हाव तुम्हाला खालच्या दिशेने बघायला मिळालं असतं. हे तुम्ही लक्षात असू द्या. ठीक आहे. सो हा पहिली तुमची एंट्री होती आजची. ती तुम्ही घेतलात व्यवस्थित की नाही मला माहीत नाही. दुसरी एंट्री अकॉर्डिंग टू सेटअप मी म्हटलं होतं ही ब्लॅक लेव्हल्स एक मोठे सपोर्ट आणि रिजेक्शन झोन्स आहेत. एम आय राइट? येस. सो काय एक्सपेक्ट करू शकत होतो? जशी ही लेव्हल तुटली तसं तुम्ही इथे जरी तुम्ही सेल केला असतात या लोच्या खाली या कॅन्डलच्या खाली जशी कॅन्डल क्लोज होते. ठीक आहे. आता स्टॉप लॉस किती ठेवणार? स्टॉप लॉस ही जी कॅन्डल आहे ह्याच कॅन्डलच्या जवळपास कुठेतरी वरती ठेवला असता. ठीक आहे. आणि मग टार्गेट जर बघितलं तर तुम्ही जवळ बघू शकता जेवढा तुम्ही एसएल ठेवला त्याच्यापेक्षा थोडाफार जास्त तुम्हाला खालच्या दिशेने काय बघायला मिळालंय? तुम्हाला खालच्या दिशेने एक चांगलं तुम्हाला प्रॉफिट बघायला मिळालं हे लक्षात असू द्या. मग जवळपास 50 पॉइंट तरी हे तुमचे इथे कुठेतरी गेलेले आहेत. असा हा दुसरा ट्रेड आपल्याला बघायला मिळालेला आहे. त्यानंतर तिसरा ट्रेड. आता तुम्ही म्हणाल सर तिसरा ट्रेड कुठे आहे? तेही तुम्हाला सांगतो. तिसरा ट्रेड पकडायचा झाला तर लक्षात घ्या, ही बघा कॅन्डल्स 2 कॅन्डल्स आहेत आणि मार्केट कसं या रेड कॅन्डलच्या आतमध्ये ग्रीन कॅन्डल आहे. म्हणजे जवळपास काय सांगते इथे रिव्हर्सलचं इंडिकेशन म्हणजे सेलिंग आली. ठीक आहे. सेलिंग आल्यानंतर ही ग्रीन कॅन्डल कशाला बनते बघा. हा एक चॉपी ट्रेड आहे. म्हणजे जवळपास सेलर्स इथे पुश करतायत आणि जर तुम्ही जरी कॅन्डल जर व्यवस्थित बघितलात, कोणती ह्या लेव्हलची जी कॅन्डल्स आहे, ही कॅन्डल जर व्यवस्थित तुम्ही बघितलात, जस्ट अ सेकंड या सगळ्या लेव्हल्स आपण इरेज करून टाकूया. जी आपण आता ड्रॉइंग काढली आहे. ओके. आता हे सगळ्या ज्या कॅन्डल्स आहेत, या कॅन्डल जर तुम्ही बघितलं आणि त्याच्यामध्ये ही जर एक कॅन्डल व्यवस्थित तुम्ही बघितलात, तर तुम्हाला एक समजेल लाईव्ह ट्रेडमध्ये दाखवते. ही कॅन्डल कशी बनली आहे बघा. एक एक्स्ट्रीमली बिअरिश कॅन्डल अशी बनलेली आहे. नॉर्मल बिअरिश अशी बनलेली आहे. ठीक आहे. म्हणजे जवळपास सेलिंगचं इंडिकेशन दाखवते. म्हणजे जवळपास काय आता ह्या 2 इंडिसिजन टाइप झाल्या, न्यूट्रल कॅन्डल झाल्या, त्याच्यानंतर बिअरिश कॅन्डल झाल्या. म्हणजे जवळपास काय आता सेलिंगचं इंडिकेशन आहे. बरोबर. बहुतेक लोकं ह्याच्या कॅन्डलच्या लोच्या खाली सुद्धा सेल केलं असतील किंवा त्याच्यामध्ये ते ट्रॅप झाले असतील. हे मी सांगू शकतो कारण ही कॅन्डलच तशी बनलेली आहे. त्यानंतर काय झालं, ह्या कॅन्डलच्या आतमध्ये तुम्हाला कशी कॅन्डल बघायला मिळाली बघा. एक बेबी कॅन्डल बघायला मिळाली जी होल्ड करते. ओके. एम आय राइट? आता तुम्ही एक क्लीन कट बघू शकता. ह्या सेलिंगमध्ये जर तुम्ही म्हटलात 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये कुठे पुलबॅक आहे का बघा. या सेलिंग नंतर थोडाफार असा कुठेतरी हाय स्विंग नाहीये. बरोबर. लोवर हाय इथे बघायला मिळत नाही. सरळ मार्केट खाली आलेलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला बॉटमला जर बघायला मिळतंय, तर काय एक्स्पेक्ट करू शकतो? एका मोठ्या रेड कॅन्डलच्या आतमध्ये छोटी बेबी कॅन्डल बघायला मिळाली आहे. याचा अर्थ असा आहे, की ह्या कॅन्डलवरून थोडाफार रिव्हर्सल बघायला मिळू शकतो. पुलबॅक थोडाफार बघायला मिळू शकतो आणि तोच बघायला मिळालेला आहे. हे लक्षात घ्या. थोडाफार हॉल्ट केला मार्केटने. त्यानंतर थोडाफार ट्रेंड जो आहे हा बेंड झालेला आहे. ट्रेंड चेंज झालेला आहे. सो या कॅन्डलच्या वरती जरी तुम्ही बाय केला असतात अकॉर्डिंग टू व्यवस्थित प्राइस एक्शन आणि इथेच तुम्ही एस-एल टाकला असतात, तर हे तुम्हाला 1:1.5 हे चांगलं टार्गेट या पुलबॅकमध्ये तुम्हाला बघायला मिळालं. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. आता सर्वात महत्त्वाचा विषय पुलबॅकमध्ये आलं त्याच्यानंतर परत सेलिंग आली. ठीक आहे. परंतु ह्या कॅन्डलचा लो काय मार्केटने तोडलेला नाही. एक बिअरिश कॅन्डल झाली तरी. याचा अर्थ काय मार्केट होल्ड करते. कशावरती होल्ड करते? 23,900च्या लेव्हलच्या वरती होल्ड करण्याचा प्रयत्न जो आहे हे मार्केट करतंय. हे लक्षात असू द्या. हे आपल्याला ह्याच्यामधून व्यवस्थित दिसून येतंय. हे लक्षात घ्या. ठीक आहे. सो काय आपण एक्स्पेक्ट करू शकतो आत्ताचा पुढचे ट्रेड्स काढायचे असतील त्या दृष्टिकोनातून. एक तर ही जी लेव्हल आहे मोठी रेड कॅन्डल हिचा तर लो मार्केटने तोडलेला नाहीये. सो काय एक्स्पेक्ट करू शकतो? सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या कॅन्डलचा हाय आणि लो तोडणं गरजेचं आहे. कोणती? ही जी रेड कॅन्डल आहे तीचा. आता रेड कॅन्डल बघायची झाली तर तुमची बघू शकता ही जी रेड कॅन्डलचा हाय आणि लो. सो बायिंग रेंज कसे बघायला मिळू शकतात? थोडक्यात जर हा हाय तुटत असेल आणि 23,900च्या वरती निफ्टी टिकण्याचा प्रयत्न करत असेल, तर 23,900च्या वरती तुम्ही थोडाफार कॉल बाय करण्याचा प्रयत्न करू शकता. हे लक्षात घ्या. ओके. आता इथे कसं आहे थोडंफार डिसिजन मेकिंग चालू आहे. थोड्याफार या कॅन्डल्स बघा कशा बनतायत. थोडाफार न्यूट्रल आहे त्याच्यानंतर लो तुटली. ठीक आहे. एक चांगली बुलिश कॅन्डल बनताना बघायला मिळाली. आता थोडंफार ही सुद्धा एक बिअरिश कॅन्डल टाइप क्लोज होते. जवळपास काय एक रेंजमध्ये मार्केट थांबलेलं आहे ह्या. हे लक्षात घ्या. आता रेंजचा ब्रेकआउट मिळणं गरजेचं आहे.
ठीक आहे. सो ब्रेकआउट लेवल तीच आहे 23,950च्या वर सॉरी 23,900च्या वरती किंवा ह्या रेड कॅन्डलच्या वरती टिकत असेल आणि खास करून आपला 50 मूव्हिंग एव्हरेज ठीक आहे. इथपर्यंत टिकत असेल तर मार्केट तेवढं टार्गेट तुम्ही पहिलं पकडा 23,950 900च्या वरती 950चं पहिलं टार्गेट घ्या आणि मग जर तिथून वर जाण्याचा प्रयत्न केला तर अजून मोमेंटम तुम्हाला बघायला मिळू शकते. परंतु अर्थात जर लेवल तुटत असेल जर लेवल तुटत असेल खालच्या दिशेने न्यूट्रल लेवलला मग आपण काय एक्सपेक्ट करू शकतो. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे जर हा लो तोडत असेल मार्केट ठीक आहे 23,872च्या आसपास मग परत एकदा मार्केट ह्या रेंजपर्यंत तुम्हाला बघायला डेफिनेटली मिळू शकतं. पण थोडाफार मी पॉझिटिव्ह काय ह्याच्या पाठचा आन्सर जायचं म्हटलं तर जवळपास तुम्ही हा बघू शकता याला आपण म्हणतो RSI काय सांगते बघा. थोडाफार इथेच इथून जो आपण म्हणू शकतो जो पुलबॅक येईल ते कन्फर्मेशन पहिलं एंट्री आपल्याला भेटली ह्या कॅन्डल्सनी दुसरं कन्फर्मेशन भेटलं कशामुळे जर व्यवस्थित बघितलं इथे ओव्हरसोल्ड झालेलं आहे हे लक्षात असू द्या. थोडक्यात मार्केट पुलबॅकमध्ये उचलणं साहजिकच आहे हे लक्षात घ्या. समजलंय का तुम्हाला मी नक्की काय तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. आता मार्केट जर इथे कुठेतरी एक लोअर हायज बनवत असेल म्हणजे जवळपास कसं तुम्हाला दाखवतो. जर मार्केट इथून खाली येऊन आता हा असा एक लोअर हाय बनवून जर जाण्याचा प्रयत्न करत असेल मग त्या लेव्हलच्या आसपास तुम्ही बायिंग सेलिंगचा विचार करू शकता. परंतु ह्या कॅन्डलने सहज खाली आलं तर डेफिनेटली तुम्ही सेलिंगची लेवल 23,873च्या खाली शॉर्ट करू शकता. पहिलं टार्गेट तुम्ही हे आरामात घेऊ शकता 23,850च्या आसपास. हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. अजून काही गोष्टी बघायच्या झाल्या तर तुम्ही डेफिनेटली 15 मिनिटच्या टाईम फ्रेमवरती येऊन सुद्धा काही गोष्टी व्यवस्थित बघू शकता. ज्या तुम्हाला आता व्यवस्थित दाखवायच्या झाल्या तर तुम्हाला सांगतो जस्ट अ सेकंड जर परत होल्डिंगची लेवल आपण पकडायची झाली तर कोणत्या लेवलच्या वरती हे करू शकतो. जस्ट अ सेकंड या सगळ्या लेवल्स काढून टाकूया आणि 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती येऊया. आता इथे आल्यानंतर तुम्हाला समजेल मार्केट बघा कसं होल्ड करते. आता इथे प्रॉपर तुम्हाला हाय आणि लो बघायला मिळतोय. तो म्हणजे हा लो आणि हा हाय. ओके. आता थोडक्यात आपण 5 मिनिटावरती गेलो तिथे आपण ट्रेड्स घेतो. 15 मिनिटावरती ही जी टाईम फ्रेम आहे इथे ट्रेड अॅनलाईज केलं जातं मित्रांनो. हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. रेंज बाउंड आहे होल्ड करते करू द्यात कारण सकाळी एवढा गॅप अप झाला मग फॉल झालं. हा पुल बॅक येणं साहजिक आहे. कंटिन्यू होत असेल तर डेफिनेटली ह्या लोच्या खाली सेल करू शकतो. म्हणजे ती लेवल मी सांगितले 23,874च्या खाली. हे लक्षात घ्या. परंतु होल्ड झालं तर 23,900च्या वरती तुम्ही बाय करू शकता. थोडक्यात कसं आता ही ट्रेंड लाईन जी आपण काढली आहे ती किती अचूक आहे हे तुम्हाला बघायला मिळते इथे आणि त्याचबरोबर 50 मूव्हिंग एव्हरेजच्या इथेच ओपन झालं त्याचंच रिजेक्शन घेतलं आणि मार्केट आज सेलिंगमध्ये आलं. त्यामुळे आपला एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज 50 सुद्धा किती ॲक्युरेट आहे हे त्याच्यावरून आपल्याला समजतं. पुढचे काही ट्रेड्स आहेत ते डेफिनेटली आपण मार्केट क्लोज झाल्यावर करतो. माझे स्वतःचे ट्रेड्स चालू आहेत. सो काही गोष्टी असतील तर प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि व्ह्यूज कमी आहेत टू बी हॉनेस्ट जरा जास्त वाढू द्या. सर्व मराठी माणसांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थोड्या थोडक्यासाठी व्हिडिओ घेऊन आलोय. ठीक आहे. इथे तुमची मी रजा घेतोय. धन्यवाद.